गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय हॅलोअल्केन्स अँड हॅलोअरिन्स आणि याच्यामध्ये आपण सेकंड पार्ट पाहतोय हॅलोअरिन्स. आपण याच्यामध्ये पॉईंट पाहतोय केमिकल रिएक्शन्स ऑफ हॅलोअरिन्स, हॅलोअरिनच्या केमिकल रिएक्शन्स आणि हॅलोअरिनच्या किती केमिकल रिएक्शन्स आहेत आणि कोणते केमिकल रिएक्शन्स आहेत हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. हॅलोअरिन्समध्ये आपण 3 टाईपचे केमिकल रिएक्शन्स पाहतोय. याच्यामध्ये फर्स्ट आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स, सेकंड आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आणि थर्ड आहे रिएक्शन विथ मेटल्स. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट कंप्लीट केलेत न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आणि आज आपण पाहतोय न्यू पॉईंट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ऑफ हॅलोअरिन्स, हॅलोअरिनच्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. तर आधी आपल्याला हे माहीत पाहिजे की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ह्या कोणत्या कंपाऊंडमध्ये होतात. तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ह्या 90% ह्या ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये होतात. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचा मिनिंग काय, तर हे ऑलरेडी आपण 11वीमध्ये डिस्कस केलेलं आहे. तरी पण एकदा पहा व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. एकदम सिंपल डेफिनेशन आहे. हायड्रोजन ॲटम ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड, hydrogen atom of aromatic compound is replaced by electrophile. म्हणजे पहा ज्या रिएक्शनमध्ये हायड्रोजन ॲटम ॲरोमॅटिक कंपाऊंडचा कशानं रिप्लेस होईल, तर इलेक्ट्रोफाईलनं रिप्लेस होईल. अशा रिएक्शनला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. इथे वर्ड कोणता आलेला आहे, इलेक्ट्रोफाईल. देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ इलेक्ट्रोफाईल. तर इलेक्ट्रोफाईल हा जो वर्ड आहे तो 2 वर्डपासून तयार झालेला आहे. फर्स्ट वर्ड इज इलेक्ट्रो अँड सेकंड वर्ड इज फाईल. देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ इलेक्ट्रोफाईल. इलेक्ट्रो मीन्स इलेक्ट्रॉन and file means attracting. The actual meaning of electrophile is electron attracting. इलेक्ट्रोफाईल हा इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करणारी स्पेसीज आहे. इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करतो याचा अर्थ हा कसा आहे, इलेक्ट्रॉन डेफिशियंट. दिस इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसीज. नीट पहा, इलेक्ट्रोफाईल हा कसा आहे, इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. इलेक्ट्रॉन डेफिशियंट याचा अर्थ काय, इलेक्ट्रॉनची कमी आहे आणि त्यामुळे तो काय करतो, इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करतोय. इलेक्ट्रोफाईल हे आपण जनरली कसं रिप्रेझेंट करतो, E+. इलेक्ट्रोफाईल्स आर जनरली रिप्रेझेंटेड ॲज E+. तर E+ म्हणजे काय, तर इलेक्ट्रोफाईल. आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ह्या टॉपिकमध्ये कोणत्या कंपाऊंडच्या पद्धती, आपण हॅलोअरिनच्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. पहा हॅलोअरिन्स, दिस इज दी स्ट्रक्चर ऑफ हॅलोअरिन. बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच करतो आपण, हॅलोजन अटॅच करतो. ह्या हॅलोजन ॲटमवरती किती लोन पेअर आहेत, तर हॅलोजन ॲटमवरती आहेत 3 लोन पेअर. दिस इज हॅलोअरिन. तर या हॅलोअरिनच्या आपल्याला काय पाहिजेत, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. तर काय होणार आहे, हायड्रोजन ॲटम ह्या ॲरोमॅटिक रिंगचा कशाने रिप्लेस होणार आहे, इलेक्ट्रोफाईलनं रिप्लेस होणार आहे. मग पहा इलेक्ट्रोफाईल काय करेल, हायड्रोजन ॲटम रिप्लेस करेल. मग कोणत्या पोझिशनचा हायड्रोजन ॲटम रिप्लेस करेल, ज्या पोझिशनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. कारण हा कसा आहे, इलेक्ट्रॉन डेफिशियंट. म्हणजे हा इलेक्ट्रोफाईल बेन्झीनच्या अशा पोझिशनला अटॅच होईल की त्या पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असेल, इलेक्ट्रॉन रिच पोझिशन. कारण हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे आणि त्यामुळे ॲरोमॅटिक रिंगची अशी पोझिशन की जी पोझिशन इलेक्ट्रॉन रिच असेल अशा पोझिशनला तो करणार, अटॅच होणार. मग कोणती पोझिशन ही इलेक्ट्रॉन रिच आहे किंवा कोणत्या पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. हॅलोअरिनमध्ये 3 पोझिशन्स आहेत. दिस इज हॅलोअरिन. पहा 3 पोझिशन कोणत्या आहेत, पहा हॅलोजन ॲटम ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे त्याच्या ॲडजेसनच्या ज्या 2 पोझिशन्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, ऑर्थो पोझिशन. बरोबर हॅलोजनच्या अपोजिट जी आहे ती पोझिशन आहे पॅरा पोझिशन. ऑर्थो आणि पॅरामध्ये कोणती पोझिशन असते, मेटा पोझिशन असते. हे सुद्धा कोणते आहे, मेटा पोझिशन. म्हणजे पहा इलेक्ट्रोफाईल हा कोणत्या पोझिशनला अटॅच होईल, ऑर्थोला अटॅच होईल, मेटाला अटॅच होईल का पॅराला अटॅच होईल. याचा अर्थ हा इलेक्ट्रोफाईल कोणत्या पोझिशनचा हायड्रोजन रिमूव्ह करेल आणि त्या ठिकाणी तो अटॅच होईल. तर काय माहीत पाहिजे आपल्याला, इलेक्ट्रॉन रिच पोझिशन माहीत पाहिजे. ज्या पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे त्या पोझिशनला इलेक्ट्रोफाईल अटॅच होणार, त्या पोझिशनला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होणार हॅलोअरिन्समध्ये. म्हणजे आधी आपल्याला काय माहीत पाहिजे, हॅलोअरिन्समध्ये कोणत्या पोझिशनला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स होतात ते आधी आपल्याला माहीत पाहिजे. मग ते जर आपल्याला माहीत असायला पाहिजे, मग आपण याचं काय करणार, आधी
रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स बघणार आहे, कारण याच्यामध्ये काय पाहायला मिळतं आपल्याला, रेझोनन्स पाहायला मिळतो. पहा तो रेझोनन्स कसा पाहायला मिळतो. याच्यामध्ये हॅलोरिन्समध्ये आपण पाहतोय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ह्या कोणत्या पोर्शन होतात त्याचं रिझन आपण पाहतोय. पहा दिस इज हॅलोअरिन, दिस इज हॅलोअरिन एक्सवरती आहेत ह्या 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. पहा हॅलोजन ॲटमवरती असणाऱ्या लोन पेअर्स आणि बेंझिनचे हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यामध्ये काय कॉन्ज्युगेशन आहे, आणि कॉन्ज्युगेशन असल्यामुळं याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो, रेझोनन्स पाहायला मिळतो. पहा रेझोनन्स कसा पाहायला मिळेल, या 3 पेअरपैकी एक पेअर काय होईल, इथं शिफ्ट होईल. पहा कार्बनची ऑलरेडी व्हॅलन्सी 4 आहे, त्यामुळे काय होणार, हे बेंझिनमधले जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ते पाय इलेक्ट्रॉन्स पुढच्या कार्बन ॲटमवरती शिफ्ट होतील आणि आपल्याला पुढचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर अशा प्रकारे मिळेल. पहा हे 2 डबल बॉन्ड ॲज इट इज. पहा इथले पाय इलेक्ट्रॉन्स याच्यावरती शिफ्ट झालेत, म्हणजे याच्यावरती चार्ज कोणता येईल, निगेटिव्ह चार्ज येईल. इथे बॉन्ड कोणता तयार होईल, आता डबल बॉन्ड तयार होईल. डबल बॉन्ड एक्स आणि एक्सवरती चार्ज कोणता येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल, कारण एक्सनं काय केलेत, इलेक्ट्रॉन डोनेट केलेत, त्यामुळे एक्सवरती येईल पॉझिटिव्ह चार्ज. पुढचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल. पहा पुढचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला मिळेल, हे इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट होतील, हे पाय इलेक्ट्रॉन्स पुढच्या कार्बन ॲटमवरती शिफ्ट होतील. ऑलरेडी आपण 2 वेळेस पाठीमागं हे पाहिलेलं आहे. पहा इथे न्यू डबल बॉन्ड तयार होईल, हा डबल बॉन्ड ॲज इट इज आहे, इथे डबल बॉन्ड एक्स प्लस ॲज इट इज आहे, इथं काय येतील, हे 2 इलेक्ट्रॉन्स येतील, म्हणजे इथे निगेटिव्ह चार्ज येईल. पुढच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काय मिळेल, पहा हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतील, हे पाय इलेक्ट्रॉन्स परत पुढच्या कार्बन ॲटमवरती शिफ्ट होतील आणि आपल्याला नवीन रेझोनेटिंग स्ट्रक्चर अशा पद्धतीने मिळेल. पहा हा डबल बॉन्ड ॲज इट इज, हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाले, म्हणजे इथे तयार होईल डबल बॉन्ड. पहा याच्यावरती आहे हा निगेटिव्ह चार्ज, इथे डबल बॉन्ड एक्स प्लस. त्यानंतर पुढचं स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल, फायनल स्ट्रक्चर, हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतील आणि हा परत एक बॉन्ड एक्सवरती शिफ्ट होईल आणि आपल्याला फायनल स्ट्रक्चर असं मिळेल. पहा हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाले, म्हणजे इथं तयार होईल डबल बॉन्ड. सी आणि एक्समध्ये कोणता बॉन्ड राहील, सिंगल बॉन्ड राहील, आणि ह्या एक्सवरती येतील ह्या परत 3 लोन पेअर. तर पहा याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे निगेटिव्ह चार्ज कोणकोणत्या पोझिशनला आहे सांगा. तर सेकंड स्ट्रक्चरमध्ये निगेटिव्ह चार्ज हा कोणत्या पोझिशनला आहे, ऑर्थो पोझिशनला. थर्ड स्ट्रक्चरमध्ये निगेटिव्ह चार्ज हा कोणत्या पोझिशनला आहे, पॅरा पोझिशनला. आणि फोर्थ स्ट्रक्चरमध्ये निगेटिव्ह चार्ज हा परत कोणत्या पोझिशनला आहे, ऑर्थो पोझिशनला आहे. याचा अर्थ रेझोनन्समुळं इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुठे इन्क्रीज झाली, तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज झाली ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला निगेटिव्ह चार्ज आहे, मेटा पोझिशनला आहे का, नाही आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुठे जास्त आहे, तर ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला जास्त आहे ड्यू टू रेझोनन्स. यालाच आपण कोणता इफेक्ट म्हणतो, प्लस एम इफेक्ट असंही म्हणतो. प्लस एम याचा अर्थ काय, पॉझिटिव्ह मेसोमेरिक इफेक्ट. पॉझिटिव्ह मेसोमेरिक इफेक्ट म्हणजे काय, जेव्हा ॲटमकडून कॉन्ज्युगेटेड सिस्टमला इलेक्ट्रॉन डोनेट होतील तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, प्लस एम इफेक्ट म्हणतो. म्हणजे हा जो हॅलोजन आहे तो हॅलोजन कोणता इफेक्ट दाखवतो आहे, प्लस एम. आणि प्लस एम इफेक्टमुळं इलेक्ट्रॉन डेन्सिटी कोणत्या पोझिशनला इन्क्रीज झाली, ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला. मग सांगा जो येणारा इलेक्ट्रोफाईल आहे तो इलेक्ट्रोफाईल कोणत्या पोझिशनला अटॅच होईल, एकतर ऑर्थोला अटॅच होईल किंवा पॅराला अटॅच होईल. याचाच अर्थ हॅलोरिन्समध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ह्या कोणत्या पोझिशनला होतात, ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला. आणि म्हणून बेंझिनला हा जो हॅलोजन ॲटम अटॅच आहे त्या हॅलोजनला आपण म्हणतो ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप. ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप. ते सेंटेन्स आपल्याला लिहायचं आहे. पहा सेंटेन्स आपल्याला काय लिहायचं आहे, पहा ड्यू टू रेझोनन्स किंवा आपण म्हणू शकतो प्लस एम इफेक्ट. कोणता इफेक्ट, प्लस एम इफेक्ट म्हणजे पॉझिटिव्ह मेसोमेरिक इफेक्ट. ड्यू टू रेझोनन्स इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीजेस. काय झाली, इन्क्रीज झाली. इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीजेस ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. हेन्स electrophilic substitution reactions takes place at ortho and para positions. In halogens
इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स टेक्स प्लेस ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन्स. व्हाय? तर त्याचं रिझन काय? इन हॅलोरिन्स ड्यू टू रेझोनन्स or due to plus sum effect electron density increases at which position? Ortho and para position, and therefore electrophilic substitution reactions takes place at which position? Ortho and para position. म्हणजे तुम्ही हॅलोरिनची जर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन केली तर ती कोणत्या पोझिशन होणार? ऑर्थो आणि पॅरा पोझिशन होणार. त्यानंतर याच्यामध्ये पहा सेकंड पॉईंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पहा due to minus I effect, what is the meaning of minus I effect? Negative inductive effect. पहा हॅलोअरिन, पहा मी तर तुम्हाला समजण्यासाठी फक्त करतोय. दिस इज हॅलोअरिन. हॅलोअरिनला हा काय अटॅच आहे? एक्स अटॅच आहे. पहा हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड कोणामध्ये आहे? इथे काय आहे? कार्बन ॲटम आहे. कार्बनमध्ये आणि हॅलोजनमध्ये आहे. विच इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह, हॅलोजन और कार्बन? हॅलोजन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. आणि त्यामुळे ह्या कोव्हलंट बॉन्डमधले जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत ते दोन इलेक्ट्रॉन स्लाइटली कुठे शिफ्ट होणार? हॅलोजनकडे शिफ्ट होणार. कुठे शिफ्ट होणार? हॅलोजनकडे शिफ्ट होणार. आणि त्यामुळे आपल्याला इथं कोणता इफेक्ट पाहायला मिळतो? मायनस आय इफेक्ट पाहायला मिळतो. हॅलोजन दोन इफेक्ट दाखवते. फर्स्ट इफेक्ट कोणता? प्लस एम इफेक्ट. आणि सेकंड इफेक्ट कोणता? मायनस आय इफेक्ट ड्यू टू इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन कार्बन अँड हॅलोजन. आणि त्यामुळे काय पहा हॅलोजन काय करेल? याच्यामध्ये इलेक्ट्रॉन स्वतःकडे तो अट्रॅक्ट करेल. याचा अर्थ तो स्वतःकडे इलेक्ट्रॉन काय करेल? विथड्रॉ करेल. आणि विथड्रॉ केल्यामुळं ही जी बेन्झीन रिंग आहे ती बेन्झीन रिंग काय होणार सांगा? डीॲक्टिवेट. काय होणार? ती डीॲक्टिवेट ड्यू टू मायनस आय इफेक्ट. इथे का लक्षात पहा प्लस एम इफेक्ट आणि मायनस आय इफेक्ट हा हॅलोजन शो करतोय जेव्हा हॅलोजन ॲटम हा बेन्झिन अटॅच असेल त्यावेळेस. पहा हॅलोजन काय करेल? मायनस आय इफेक्टमुळं ह्या बेन्झिन रिंगचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स काय करेल? स्वतःकडे अट्रॅक्ट करेल. आणि त्यामुळे बेन्झिन रिंग काय होईल? डीॲक्टिवेट होईल. आपण 11thमध्ये ॲक्टिवेटिंग ग्रुप आणि डीॲक्टिवेटिंग ग्रुप पाहिलं होतं. येते का लक्षात पहा? ॲक्टिवेटिंग ग्रुप अँड डीॲक्टिवेटिंग ग्रुप. 11वीची नोटबुक ओपन करायची आहे. ॲरोमॅटिक कंपाऊंड हा टॉपिक पाहायचा आहे आणि त्याच्यामध्ये ॲक्टिवेटिंग ग्रुप आणि डीॲक्टिवेटिंग ग्रुप आपण दिलेले आहेत. तर हॅलोजन हा कसा आहे? डीॲक्टिवेटिंग ग्रुप आहे. ते आपण तिथं पाहिलं होतं. पहा ड्यू टू मायनस आय इफेक्ट. पहा पुढच्या पण आपल्याला काय लिहायच्यात? ड्यू टू मायनस आय इफेक्ट ऑफ हॅलोजन. ड्यू टू मायनस आय इफेक्ट ऑफ हॅलोजन. हॅलोजन अट्रॅक्ट किंवा विथड्रॉ. हॅलोजन विथड्रॉ electrons from benzene ring and deactivates the benzene ring. हॅलोजन ॲटम बेन्झीन रिंग काय करतो? डीॲक्टिवेट करतो. का डीॲक्टिवेट करतो? कारण तो कोणता इफेक्ट दाखवतो? मायनस आय इफेक्ट. आणि मायनस आय इफेक्ट दाखवतो हॅलोजन. त्यामुळे हॅलोजन काय करतो? बेन्झीनचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे विथड्रॉ करतो म्हणजे अट्रॅक्ट करतो. आणि त्यामुळे बेन्झीन रिंग काय होते? डीॲक्टिवेट होते. आणि म्हणून त्यापुढे नेक्स्ट पॉईंट लिहायचा आहे इन हॅलोअरिन्स. हेन्स इन हॅलोअरिन्स electrophilic substitution reaction occurs. First point slowly and second require drastic conditions. पहा हॅलोजन ॲटम काय करतो? बेन्झीन रिंग डीॲक्टिवेट करतो. आणि म्हणून हॅलोअरिनमध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन हे कशा होतात? स्लोली आणि रिक्वायर्स ड्रास्टिक कंडिशन्स फॉर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. पहा याच्यामध्ये आपल्याला दोन इफेक्ट पाहायला मिळाले. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट इफेक्ट कोणता पाहिला? प्लस एम इफेक्ट. आणि सेकंड कोणता आहे सांगा? हा मायनस आय इफेक्ट. आलं लक्षात आहे? म्हणजे जेव्हा बेन्झीन रिंगला हॅलोजन ॲटम अटॅच होईल तेव्हा तो हॅलोजन दोन इफेक्ट दाखवतो. एक दाखवतो प्लस एम इफेक्ट आणि सेकंड दाखवतो तो मायनस आय इफेक्ट. असे दोन इफेक्ट दाखवतो. आणि
ह्या केसमध्ये हॅलोरिन्समध्ये कोणता पेट इथं स्ट्रॉंग धरला जातो, तर मायनस आय पेट हा स्ट्रॉंग धरला जातो. फक्त इथे एक्सेप्शनल केसही इथे लक्षात आहे. मग सांगा हॅलोरिन्समध्ये मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो आहे, हॅलोरिन्समध्ये कोणत्या पोझिशनला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होतात, तर हॅलोरिन्समध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ह्या ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला होतात. का होतात, तर त्याचं रिझन काय, ड्यू टू रेझोनन्स, ड्यू टू प्लस सेम इफेक्ट, इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीजेस ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन, हेन्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन टेक्स प्लेस ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. सेकंड क्वेश्चन आहे की हॅलोरिन्समध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ह्या स्लोली का होतात स्लोली, ड्यू टू मायनस आय इफेक्ट ऑफ हॅलोजन withdraw electrons from benzene and deactivates the benzene and hence it deactivates the benzene and therefore in halorines electrophilic substitution reactions occurs slowly and requires drastic conditions. समजलं, नोट डाऊन. आता आपण पाहतोय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचे काही एक्झाम्पल्स. तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स कोणकोणते आहेत, तर याच्यामध्ये फर्स्ट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे हॅलोजिनेशन. आणि हॅलोजिनेशनमध्ये आपण कोणते एक्झाम्पल पाहतोय, क्लोरिनेशन हे एक्झाम्पल पाहतोय. आपल्याला हॅलोजिनेशन रिएक्शन करायचं आहे हॅलोअरिनचे. हॅलोअरिनमध्ये आपण एक्झाम्पल घ्या जे आपल्याला NCERTमध्ये दिले ते क्लोरोबेन्झिन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ क्लोरोबेन्झिन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ क्लोरोबेन्झिन. आणि या क्लोरोबेन्झिनची कोणती रिएक्शन करायची आहे, क्लोरिनेशन. म्हणजे रिएक्शन त्यासोबत करायची, क्लोरीनसोबत Cl2. द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज क्लोरोबेन्झिन. द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज क्लोरोबेन्झिन. इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस FeCl3. आपण इथं कोणताही लेविस ॲसिड कॅटलिस्ट घेऊ शकतो आहे. फॉर एक्झाम्पल FeCl3. इथे आपण AlCl3 घेतला तरीही चालतो. अनहायड्रस FeCl3 दिस इज लेविस ॲसिड कॅटलिस्ट. आता मला सांगा हॅलोरिन्समध्ये कोणत्या पोझिशनला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होतात, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. विच इज ऑर्थो पोझिशन, दिस इज ऑर्थो पोझिशन. ऑर्थो पोझिशनचा H मी इथं दाखवतो आहे. इथला H आणि इथला एक Cl काय रिमूव्ह होणार, काय रिमूव्ह होणार आहे, HCl रिमूव्ह होणार आहे, HCl. HCl इथला H आणि इथला एक Cl, HCl रिमूव्ह झाला. इथला जो सेकंड Cl आहे तो सेकंड Cl कुठे अटॅच होईल, ऑर्थो पोझिशनला अटॅच होईल. आणि आपल्याला हा फर्स्ट कंपाऊंड मिळेल बेन्झीन रिंगला अटॅच होईल Cl. आणि इथं ऑर्थो पोझिशनला हा सेकंड Cl अटॅच होईल. व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड, 1,2. याचं IUPAC नेम आहे 1,2-डायक्लोरोबेन्झीन प्लस अजून कोणत्या पोझिशनला रिएक्शन होते, पॅरा पोझिशनला, ऑर्थो आणि पॅरा पोझिशन. पॅराचा H आणि इथला Cl काय रिमूव्ह झाला, HCl रिमूव्ह झाला. इथला जो सेकंड Cl आहे तो सेकंड Cl कुठे अटॅच होणार, पॅरा पोझिशनला अटॅच होणार. आणि आपल्याला कंपाऊंड हा मिळणार बेन्झीन रिंग हा Cl ऑलरेडी अटॅच आहे. सेकंड Cl कुठे अटॅच होणार, पॅरा पोझिशनला होणार. म्हणजे आपल्याला कंपाऊंड कोणता मिळणार, 1,4-डायक्लोरोबेन्झीन हा आपल्याला कंपाऊंड मिळेल. आलं लक्षात आहे. ऑर्थोचा H आणि इथला Cl HCl रिमूव्ह झाला. पॅराचा H आणि इथला Cl HCl रिमूव्ह झाला. आणि त्यामुळे आपल्याला दोन टाईपचे कंपाऊंड मिळाले. एक मिळाला आपल्याला ऑर्थो आणि दुसरा मिळाला आपला पॅरा. याचं कॉमन नेम काय सांगता येईल, ऑर्थो डायक्लोरोबेन्झीन. आणि याचं कॉमन नेम काय सांगता येईल, पॅरा डायक्लोरोबेन्झीन. याचा IUPAC नेम काय, 1,2-डायक्लोरोबेन्झीन. याचा IUPAC नेम काय, 1,4-डायक्लोरोबेन्झीन. येथे लक्षात आहे. आपल्याला NCERTमध्ये फक्त अशीच रिएक्शन दिलेली आहे का, when chlorobenzene reacts with chlorine in presence of anhydrous FeCl3 it gives a mixture of 1,2-डायक्लोरोबेन्झीन and 1,4-डायक्लोरोबेन्झीन. आपल्याला काय मिळालं, 1,2-डायक्लोरोबेन्झीन आणि 1,4-डायक्लोरोबेन्झीनचं मिक्सचर मिळालं. म्हणजे ऑर्थो आणि पॅरा अशा आपल्याला दोन आयसोमर मिळाले. मग याच्यामध्ये मेजर कंपाऊंड कोणता, जर तुम्हाला थिअरीमध्ये क्वेश्चन विचारला तर तुम्हाला अशी रिएक्शन लिहायची आहे. पण जर समजा तुम्हाला नीटमध्ये आणि JEEमध्ये जर क्वेश्चन विचारला तर तुम्ही आन्सर काय देणार, विच इज मेजर. तर तुम्हाला याच्यामध्ये मेजर कंपाऊंड लिहिता आला पाहिजे. तर मेजर कंपाऊंड कोणता आहे, पॅरा. हा कंपाऊंड कोणता आहे, पॅरा. अँड दिस इज मेजर कंपाऊंड. पॅरा कंपाऊंड कसा आहे, मेजर कंपाऊंड आहे. त्याचं रिझन काय, ऑर्थोमध्ये Cl आणि Clमध्ये काय आहे, ह्या Clचं इलेक्ट्रॉन क्लाउड आणि ह्या Clचा इलेक्ट्रॉन क्लाउड. त्याच्यामुळे काय होणार,
ह्या CLमध्ये आणि ह्या CLमध्ये काय होणार स्टेरिक रिपल्शन. काय होणार स्टेरिक रिपल्शन. स्टेरिक रिपल्शन आणि स्टेरिक रिपल्शनमुळं ऑर्थो जो आयसोमर आहे तो कसा आहे मायनर आहे आणि पॅरामध्ये स्टेरिक रिपल्शन कसं आहे खूप कमी आहे ॲज कम्पेअर टू ऑर्थो आणि त्यामुळे इथे आपल्याला जो पॅरा कंपाऊंड आहे तो आपल्याला काय मिळतो मेजर मिळतो. आलं लक्षात आहे. तर इथे मेजर कंपाऊंड कोणता आहे तर पॅरा कंपाऊंड इज मेजर. ह्या रिएक्शनचं स्टेटमेंट कसं लिहिता येईल व्हेन क्लोरोबेन्झीन reacts with chlorine in presence of anhydrous FeCl3 it gives 1,2-dichlorobenzene and 1,4-dichlorobenzene. Here 1,4-dichlorobenzene is major compound. आता पहा कधी कधी तुम्हाला थेअरीमध्ये जर हा क्वेश्चन विचारला तर तुम्हाला रिएक्शन काय करावं लागते बॅलन्स करावं लागते. कारण जर रिएक्शन बॅलन्स नसेल तर तिथे तुमचा अर्धा मार्क कट केला जातो हाफ मार्क कट केला जातो बोर्ड एक्झाममध्ये. आपलं ओल्ड जे 12वीचं टेक्स्टबुक होतं त्याच्यामध्ये ही रिएक्शन बॅलन्स करून दिली होती परंतु आत्ता जे नवीन टेक्स्टबुक आलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा हीच रिएक्शन दिलेली आहे. तरी पण जर समजा बॅलन्स करा म्हणून जर रिएक्शन विचारली तर कसे करणार तुम्ही बॅलन्स रिएक्शन पहा एकदम सिंपल आहे एकदम सिंपल आहे. काय करायचं पहा फक्त रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी क्लोरोबेन्झीन किती घ्यायचे 2 क्लोरोबेन्झीन Cl2 किती घ्यायचे 2 Cl2 घ्यायचे. फर्स्ट काय तयार होईल 1,2-डायक्लोरोबेन्झीन सेकंड तयार होईल 1,4-डायक्लोरोबेन्झीन प्लस काय करायचं 2HCl. 2HCl हे 2 HCl कुठले एक तयार होईल ऑर्थोचा आणि एक तयार होईल पॅराचा. आलं लक्षात आहे. तर हे झालं बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. इथे एक लक्षात आहे जर थिअरीमध्ये क्वेश्चन विचारला तर तुम्हाला अशा टाईपची रिएक्शन लिहायची आहे. नोट डाऊन. नोट डाऊन झालं. पहा याच्यामध्ये सेकंड रिएक्शन आहे नायट्रेशन रिएक्शन. सेकंड रिएक्शन इज नायट्रेशन रिएक्शन. सेकंड रिएक्शन इज नायट्रेशन रिएक्शन. सेकंड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कोणते आहे नायट्रेशन रिएक्शन आहे. पहा नायट्रेशन रिएक्शन करायचे आहे हॅलोरिनचे. आपण हॅलोरिन घेऊया क्लोरोबेन्झीन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ क्लोरोबेन्झीन. The name of this compound is chlorobenzene. क्लोरोबेन्झीनची रिएक्शन करायची आहे कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत. मी इथं फर्स्ट काय लिहितोय कॉन्सन्ट्रेटेड HNO3 कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हीट. पहा ह्याच मिक्सरला आपण काय म्हणतो सांगा 11वीमध्ये आपण पाहिलं होतं ए मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HNO3 प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 दिस इज कॉल्ड नायट्रेटिंग मिक्सचर. दिस इज कॉल्ड नायट्रेटिंग मिक्सचर. यालाच आपण काय म्हणतो नायट्रेटिंग मिक्सचर असं म्हणतो. पहा रिएक्शन कुठे होणार आहे ऑर्थो आणि पॅरा पोर्शनला. हा जो HNO3 आहे तो HNO3 अजून आपण कसा लिहू शकतो पहा HNO3 आपण असा लिहू शकतो OHNO2. पहा एक हायड्रोजन एक नायट्रोजन 3 ऑक्सिजन HNO3. पहा रिएक्शन कुठं होणार ऑर्थो आणि पॅरा पोर्शनला. पहा ऑर्थोचा H हा H आणि हा OH सांगा काय रिमूव्ह होणार आहे H2O रिमूव्ह होणार आहे H2O. मग सांगा इथे शिल्लक करायला NO2 हा जो NO2 आहे तो NO2 कुठे अटॅच होणार ऑर्थो पोर्शनला अटॅच होणार आणि आपल्याला फर्स्ट हा कंपाऊंड मिळेल बेन्झीन रिंग. इथे सेल अटॅच असणार आणि ऑर्थो पोर्शनला काय अटॅच होणार NO2 प्लस आपल्याला सेकंड प्रोडक्ट मिळेल कोणता मिळेल सांगा आता. पहा पॅरा पोर्शनचा H घ्या आणि इथला OH परत काय रिमूव्ह होणार H2 रिमूव्ह होणार आणि त्यामुळे हा जो NO2 ग्रुप आहे तो NO2 ग्रुप कुठे अटॅच होणार पॅरा पोर्शनला अटॅच होणार आणि आपल्याला जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड कोणता मिळेल दिस इज बेन्झीन रिंग Cl आणि पॅरा पोर्शनला काय अटॅच होईल NO2 ग्रुप अटॅच होईल. देन व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड. पहा याचा IUPAC नेम आहे दिस इज फर्स्ट कार्बन टर्म दिस इज सेकंड कार्बन टर्म. पहा फर्स्ट कार्बन टर्मला काय अटॅच आहे Cl त्यामुळे काय लिहायचं 1 क्लोरो. सेकंडला काय अटॅच आहे NO2 त्यामुळे काय लिहायचं नायट्रो 1 क्लोरो 2 नायट्रो बेन्झीन. सेम त्या टाईप याचा IUPAC नेम काय असेल 1 क्लोरो 4 नायट्रो 1 क्लोरो 4 नायट्रो बेन्झीन 1 क्लोरो 4 नायट्रो बेन्झीन. जर तुम्हाला ही रिएक्शन बॅलन्स करायची असेल तर काय करणार तर क्लोरोबेन्झीन 2 घ्यायचे हे 2 घ्यायचे
एक तयार होईल 1 क्लोरो 2 नायट्रोबेन्झिन, सेकंड तयार होईल 1 क्लोरो 4 नायट्रोबेन्झिन आणि वॉटर किती तयार होतील 2, एक ऑर्थोचा H2O आणि एक पॅराचा H2O. तर ही रिएक्शन काय झाली, बॅलन्स झाली. पहा आता याच्यामध्ये मेजर कंपाऊंड कोणता आहे, नीट आणि जेईमध्ये आपल्याला काय माहीत पाहिजे, मेजर कंपाऊंड. दिस इज मेजर कंपाऊंड. जो पॅरा आहे तो कंपाऊंड मेजर, हा कसा असेल, मायनर. आलं लक्षात आहे. पहा हे रिएक्शनचं स्टेटमेंट काय, when chlorobenzene is treated with concentrated HNO3 in presence of concentrated H2SO4, it gives 1 chloro 2 nitrobenzene and 1 chloro 4 nitrobenzene. Here 1 chloro 4 nitrobenzene is major compound. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड आहे, थर्ड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इज सल्फोनेशन. थर्ड इज सल्फोनेशन. हां, सल्फोनेशनमध्ये काय करायचं आहे, तर हॅलोअरिनची रिएक्शन, हॅलोअरिनचं आपण एक्झाम्पल घेतो आहे क्लोरोबेन्झिन. दिस इज क्लोरोबेन्झिन. द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज क्लोरोबेन्झिन. आणि क्लोरोबेन्झिनला फक्त काय करायचं आहे, हीट करायचं आहे कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडसोबत. सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे H2SO4, याला फक्त काय करायचं, हीट करायचं. पहा रिएक्शन काय होईल, रिएक्शन कुठे होणार, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. हा जो H2SO4 आहे तो H2SO4 अजून आपण कसा लिहू शकतो सांगा, तर H2SO4 हा आपण असा लिहू शकतो OH असा लिहू शकतो. ऑर्थोचा H आणि इथला OH. सांग काय रिमूव्ह होणार आहे, तर H2O रिमूव्ह होणार आहे, H2O. पहा राहिला पार्ट कोणता, SO3H. तर हा SO3H कुठे अटॅच होणार, ऑर्थो पोझिशनला अटॅच होणार. आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळेल, पहा दिस इज बेन्झीन रिंग Cl आणि ऑर्थो पोझिशनला काय अटॅच करायचा, SO3H. हां, सेकंडमध्ये आपल्याला काय मिळेल, पॅरा पोझिशनचा H आणि हा OH काय रिमूव्ह होणार, H2O रिमूव्ह होणार. आणि हा जो SO3H ग्रुप आहे तो कुठे अटॅच होणार, पॅरा पोझिशनला अटॅच होणार. आणि आपल्याला कंपाऊंड हा मिळणार, दिस इज बेन्झीन रिंग Cl आणि पॅरा पोझिशनला काय अटॅच होणार, SO3H. एकदम सिंपल रिएक्शन आहे. सांग याचा IPS नेमका असेल, दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, दिस इज सेकंड कार्बन टर्म. सेकंड कार्बन टर्मला काय अटॅच आहे, क्लोरीन, त्यामुळे आपण काय लिहिणार 2 क्लोरो. आणि बेन्झीनला जर SO3H ग्रुप अटॅच असेल तर याचा आपण नाव काय लिहितो, 2 क्लोरो बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड. बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड. तसं याचा IPS नेमका लिहिता येईल, दिस इज फर्स्ट कार्बन, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. फोर्थला Cl, त्यामुळे काय लिहिणार 4 क्लोरो बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड. 4 क्लोरो बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड. जर तुम्हाला सांगितलं ही रिएक्शन बॅलन्स करा तर काय करणार, तर याच्यामध्ये काय करायचं, 2 क्लोरो बेन्झीन घ्यायचं, 2 कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घ्यायचं, एक तयार होईल 2 क्लोरो बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड, एक तयार होईल 4 क्लोरो बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड प्लस वॉटर किती तयार होतील, 2, एक ऑर्थोचा आणि एक पॅराचा. विच इज मेजर. मेजर कंपाऊंड सांगा याच्यामध्ये कोणता असेल मेजर कंपाऊंड, जो पॅरा कंपाऊंड आहे तो पॅरा कंपाऊंड कसा असेल, मेजर. आलं लक्षात आहे, नोट डाऊन. पहा या रिएक्शनचं स्टेटमेंट काय लिहिणार, एकदम सिंपल आहे. व्हेन क्लोरोबेन्झीन इज हीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड इट गिव्स 2 क्लोरोबेन्झीन सल्फोनिक ॲसिड अँड 4 क्लोरोबेन्झीन सल्फोनिक ॲसिड. हिअर 4 क्लोरोबेन्झीन सल्फोनिक ॲसिड इज मेजर. पॅरा कंपाऊंड इज मेजर प्रोडक्ट ड्यू टू लेस स्टेरिक रिपल्शन. आलं लक्षात. तर आपण 3 इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स कंप्लीट केलेत. नोट डाऊन करा. हे झालं, नोट डाऊन करून. हे ठीक आहे. याच्यामध्ये नेक्स्ट आहे 4 नंबर. एकदम सिंपल रिएक्शन्स आहेत. ह्या रिएक्शन्स आपण ऑलरेडी 11वीमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ऑफ बेन्झीन. आणि फक्त इथे आपण काय पाहतोय, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ऑफ हॅलोअरिन्स. याच्यामध्ये नेक्स्ट आहे 4 नंबर. 4 नंबर इज फ्रीडल क्राफ्ट्स अल्कायलेशन रिएक्शन. फ्रीडल क्राफ्ट्स अल्कायलेशन रिएक्शन. फ्रीडल क्राफ्ट्स अल्कायलेशन रिएक्शन एकदम सिंपल आहे. हॅलोअरिनचं आपण एक्झाम्पल घेतो आहे क्लोरोबेन्झीन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ क्लोरोबेन्झीन. आणि क्लोरोबेन्झीनची रिएक्शन करायची अल्कायल हॅलाइडसोबत, एनी अल्कायल हॅलाइड. फॉर एक्झाम्पल CH3Cl. द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज क्लोरोमिथेन.
कॉमन नेम काय याचं मिथाइल क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 पहा रिएक्शन काय होणार तुम्ही सुद्धा हे रिएक्शन करू शकता पहा रिएक्शन कुठं होणार ऑर्थो आणि पॅराला ऑर्थोचा H आणि हा Cl हा H आणि हा Cl काय रिमूव्ह होणार पहा HCl रिमूव्ह होणार HCl शिल्लक करायला येतं मिथाइल ग्रुप तो मिथाइल ग्रुप अटॅच करा ऑर्थो पोझिशनला म्हणजे आपल्याला हा कंपाऊंड मिळेल पहा बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला आपण अटॅच करणार Cl आणि ऑर्थो पोझिशनला काय अटॅच होईल हा CH3 अटॅच होईल लक्षात प्लस सेकंड कंपाऊंड कोणता मिळेल सांगा सेकंड कंपाऊंड कोणता मिळेल पॅराचा H आणि इथला Cl काय रिमूव्ह होणार HCl रिमूव्ह होणार आणि त्यामुळे हा जो मिथाइल ग्रुप आहे तो मिथाइल ग्रुप कुठे अटॅच होणार पॅरा पोझिशनला अटॅच होणार आणि आपल्याला कंपाऊंड हा मिळेल बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला अटॅच करायचा आहे Cl आणि पॅरा पोझिशनला अटॅच करायचा CH3 व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड दिस इज फर्स्ट कार्बन दिस इज सेकंड कार्बन फर्स्ट कार्बन ॲटमला काय अटॅच आहे क्लोरो सेकंड कार्बन ॲटमला काय अटॅच आहे मिथाइल 1 क्लोरो 2 मिथाइल बेन्झीन याचा कॉमन नेम काय सांगता येईल ऑर्थोक्लोरोटोल्यून लक्षात याचं कॉमन नेम काय ऑर्थोक्लोरोटोल्यून याचं कॉमन नेम काय पॅराक्लोरोटोल्यून पहा याचा IUPAC नेम काय लिहिता येईल दिस इज फर्स्ट कार्बन सेकंड थर्ड अँड फोर्थ पहा फर्स्टला काय अटॅच आहे क्लोरीन त्यामुळे काय लिहायचं 1 क्लोरो पुढे काय लिहिणार 4 मिथाइल 1 क्लोरो 4 मिथाइल बेन्झीन प्लस जर तुम्हाला सांगितलं ही रिएक्शन बॅलन्स करा तर काय करणार 2 क्लोरो बेन्झीन प्लस 2 मिथाइल क्लोराइड फर्स्ट गिव्स 1 क्लोरो 2 मिथाइल बेन्झीन सेकंड गिव्स 1 क्लोरो 4 मिथाइल बेन्झीन अँड प्लस 2 HCl विच इज मेजर कंपाऊंड खूप महत्त्वाचं आहे विच इज मेजर पॅरा कंपाऊंड इज मेजर दिस इज मेजर कंपाऊंड दिस इज मेजर पहा हे रिएक्शनचं स्टेटमेंट काय लिहिणार पेन क्लोरोबेन्झीन reacts with methyl chloride in presence of anhydrous AlCl3 it gives 1 chloro 2 methyl benzene and 1 chloro 4 methyl benzene here 1 chloro 4 methyl benzene is major product due to less steric repulsion तर हे झाले आपले 4 नंबर रिएक्शन कंप्लीट त्यात याच्यामध्ये नेक्स्ट आहे 5 नंबर रिएक्शन फ्रीडल क्राफ्ट असॉयलेशन रिएक्शन फ्रीडल-क्राफ्ट्स असॉयलेशन रिएक्शन याच्यामध्ये काय करायचं आहे तर अल्काइल हॅलाइडच्या ऐवजी असाइल हॅलाइड आपल्याला यूज करायचा आहे एकदम सिंपल आहे दिस इज क्लोरोबेन्झीनची रिएक्शन करायचे ॲसिटिल क्लोराइड सोबत CH3C डबल बॉन्ड OCl दिस इज कॉल्ड ॲसिटिल क्लोराइड in presence of anhydrous AlCl3 रिएक्शन काय होणार ऑर्थोचा H आणि इथला Cl काय रिमूव्ह होणार सांगा HCl रिमूव्ह होणार HCl आता Cl ह्या कार्बन ॲटमवरचा रिमूव्ह झाला आहे त्यामुळे काय करायचं हा C ह्या कार्बन ॲटमला अटॅच करायचा आहे CH3 नाही याला अटॅच करायचा C डबल बॉन्ड O याला अटॅच करायचा आहे म्हणजे आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल पहा बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला अटॅच करायचा आहे Cl हा Cl ह्या कार्बनचा रिमूव्ह झाला आहे त्यामुळे हा कार्बन अटॅच करायचा म्हणजे C डबल बॉन्ड O पुढे हा CH3 प्लस सेकंड कंपाऊंड कोणता मिळेल पॅराचा H आणि इथला Cl HCl रिमूव्ह होणार आणि आपल्याला जो कंपाऊंड मिळेल तो कंपाऊंड आपल्याला कोणता मिळेल पहा बेन्झीन रिंग Cl आता हा जो C डबल बॉन्ड OCH3 आहे तो कुठे अटॅच करायचा पॅरा पोझिशनला अटॅच करायचा म्हणजे C डबल बॉन्ड OCH3 याचा IUPAC नेम काय असेल दिस इज फर्स्ट कार्बन टर्म दिस इज सेकंड कार्बन टर्मला काय अटॅच आहे Cl त्यामुळे आपण इथं फर्स्ट काय लिहिणार 2 क्लोरो आणि बेन्झीन रिंगला जर C डबल बॉन्ड OCH3 अटॅच असेल तर त्या कंपाऊंडचं आपण नेम काय लिहितो ॲसिटोफेनॉन काय लिहितो आपण ॲसिटोफेनॉन म्हणजे कोणत्या कंपाऊंड हा 2 क्लोरो ॲसिटोफेनॉन तसं याचं काय असेल सांगा 1 2 3 4 4ला Cl त्यामुळे काय लिहिणार 4 क्लोरो ॲसिटोफेनॉन जर तुम्हाला ही रिएक्शन बॅलन्स करा जर सांगितलं तर काय करायचं फक्त 2 क्लोरोबेन्झीन प्लस 2 ॲसिटिल क्लोराइड गिव्स 2 क्लोरो ॲसिटोफेनॉन प्लस 4 क्लोरो ॲसिटोफेनॉन
प्लस HCl हे झाले बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. मेजर सांगा, मेजर कंपाऊंड कोणता असेल याच्यामध्ये? पॅरा कंपाऊंड. जो पॅरा आहे तो कोणता असेल इथं? मेजर असेल. पहा ह्या रिएक्शनचं स्टेटमेंट काय लिहायचं? वेन क्लोरोबेन्झीन रिॲक्ट्स विथ ॲसिटिल क्लोराईड in presence of anhydrous AlCl3 it gives 2 chloroacetophenone and 4 chloroacetophenone. Here major compound is 4 chloroacetophenone. तर इथे आपण कोणते रिएक्शन कंप्लीट केला? तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आपण कंप्लीट केलं. तर आपण टोटल किती इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स पाहिलेत आपण? तर 5. किती पाहिलेत आपण? 5. तर याच्यामध्ये फर्स्ट कोणते पाहिले आपण? फर्स्ट इज हॅलोजिनेशन, सेकंड नायट्रेशन, थर्ड सल्फोनेशन, 4 नंबर फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन अँड 5 नंबर फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. नोट डाऊन. JEE मेन्स 2019मध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनवरती क्वेश्चन विचारला होता. क्वेश्चन तुमच्या समोर लिहिलेला आहे. मी तुम्हाला ऑप्शन दिलेले नाहीत, फक्त मी तुम्हाला काय करणार आहे? प्रोडक्ट फक्त देणार आहे. हा क्वेश्चन आपल्याला JEE मेन्स 2019मध्ये विचारला आहे. हा एक कंपाऊंड दिला आहे बेंझिरिंग. बेंझिरिंगला काय अटॅच आहे? CH3 आणि इकडे काय अटॅच आहे? OCH2 CH2 CHCl CH3 अटॅच आहे. ॲरोवरती काय लिहिलं सांगा? AlCl3 लिहिलं आहे. AlCl3 हा काय आहे? लेविस ॲसिड आहे. AlCl3 हा काय? लेविस ॲसिड. इथे कंपाऊंड कोणता दिसतोय तुम्हाला? ॲरोमॅटिक कंपाऊंड. आणि ही जर तुम्ही साईड चेन बघितली तर ही काय? अल्कायल हॅलाइड टाईप रिएक्शन आहे ना ही. अल्कायल हॅलाइड टाईप हा काय कंपाऊंड आहे? कारण इथं कार्बोनेटमला काय अटॅच आहे? हॅलोजन अटॅच आहे. त्यामुळे ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे, त्याला अटॅच काय आहे? अल्कायल हॅलाइड हा पार्ट अटॅच आहे. ॲरोवरती लिहिले लेविस ॲसिड म्हणजे हे रिएक्शन कोणते? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. याच्यामध्ये तुम्हाला 2 वेगळे कंपाऊंड दिलेले नाही तर एकच कंपाऊंड दिलेलं आहे ॲरोमॅटिक आणि त्याला अटॅच केलं आहे अल्कायल हॅलाइड हा पार्ट. म्हणजे हे रिएक्शन कोणते? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. हाच कंपाऊंड आपण असं लिहू शकतो एकदम सिंपल फॉर्ममध्ये. हाच कंपाऊंड हे आपण असं लिहू शकतो. दिस इज बेन्झीन रिंग. दिस इज बेन्झीन रिंग. इथे अटॅच आहे CH3. हा O अटॅच आहे. त्यानंतर पुढे काय अटॅच आहे? CH2. त्यानंतर CH2ला पुढे काय अटॅच आहे? CH2. ह्या CH2ला काय अटॅच आहे? CH. ह्या CHला काय अटॅच आहे? Cl. त्यानंतर ह्या CHला काय अटॅच आहे? हा CH3. आणि ॲरोवरती काय लिहिलं आहे? AlCl3 म्हणजे ही रिएक्शन कोणते सांगा? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. इथे बेन्झिरिंगला कोणता ग्रुप अटॅच आहे? CH3. तर CH3 हा कोणता ग्रुप आहे? ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. कलत आपण म्हणजे पाठीमाग आपण पाहिले तर हा जो मिथाइल ग्रुप आहे तो कोणता आहे? ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. मी तुम्हाला त्याच्यासाठी सांगितलं आहे 11वीची नोटबुक ओपन करायची, त्याच्यामध्ये ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप तुम्हाला इन डिटेल शिकवलेला आहे. मेटा डायरेक्टिंग ग्रुप कोणते आहेत? ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप कोणते आहेत? ते इन डिटेल आपल्याला झालेलं आहे. याच्यामध्ये काय होणार आहे? तर इंटरनल इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. कोणती रिएक्शन आहे? तर फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन आहे. फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन. CH3ची ऑर्थो आणि पॅरा पोर्शन कोणते सांगा? CH3च्या ह्या 2 पोर्शन कोणते आहेत? ऑर्थो पोर्शन आणि बरोबर त्याच्या अपोजिट कोणते? पॅरा पोर्शन. मेजर कोणता मिळतो? पॅरा कंपाऊंड इज मेजर. आत्ताच आपल्याला झालेलं आहे 5 कंपाऊंडमध्ये 5 रिएक्शन्समध्ये आपण काय पाहिलं होतं? 5 रिएक्शन्समध्ये आपण पाहिलं होतं पॅरा कंपाऊंड हा मेजर आहे. पॅराचा हा H. मी तुम्हाला इथं दाखवतो आहे हा H. हा H आणि हा Cl काय रिमूव्ह होणार? HCl रिमूव्ह होणार. आणि हा जो CH आहे तो CH ह्या कार्बोनेटमला अटॅच होईल. म्हणजे ह्या Cमध्ये आणि ह्या CHमध्ये बॉन्ड तयार होईल. कारण पॅराचा H आणि हा Cl काय रिमूव्ह झाला? HCl रिमूव्ह झाला. त्यामुळे हा पॅराचा कार्बन आणि हा जो CH आहे त्याच्यामध्ये काय तयार होईल? बॉन्ड तयार होईल. म्हणजेच आपल्याला हा कंपाऊंड असा दिसेल. दिस इज बेन्झीन रिंग. इथे अटॅच आहे हा CH3. पुढे हा O CH2 CH2 CH इथे तयार होईल बॉन्ड, न्यू बॉन्ड. आणि खाली काय अटॅच आहे? हा CH3. आलं लक्षात आहे? तर आपल्याला हा कंपाऊंड मिळेल. पॅरा पोर्शनला रिएक्शन होईल. रिएक्शन कुठं होणार? पॅरा पोर्शनला ड्यू टू स्टेरिक रिपल्शन. इथं रिएक्शन नाही होणार. इथं रिएक्शन का होणार नाही? कारण CH3मध्ये आणि इथं जर रिएक्शन झाली तर इथं ग्रुप तयार होईल आणि त्यामुळे इथं लक्षात आहे इथं ऑर्थो पोर्शनही ऑर्थो पोर्शनला रिएक्शन का होणार नाही आहे? कारण ऑर्थोला जर रिएक्शन झाली तर काय होणार? CH3मध्ये आणि इथं जो ग्रुप अटॅच असणार आहे त्याच्यामध्ये काय होणार? रिपल्शन होणार आणि त्यामुळे ऑर्थोला रिएक्शन होणार नाही. रिएक्शन कुठं होणार? पॅरा पोर्शनला रिएक्शन होणार. आणि आपल्याला हाच कंपाऊंड आपण असं लिहू शकतो. हाच कंपाऊंड आपण असं लिहू शकतो.
पहा दिस इज बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच आहे हा CH3 पुढे हा O. आता ही बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढतोय. दिस इज बॉन्ड लाईन फॉर्म्युला इथं अटॅच आहे CH3. तर आपल्याला हा एक ऑप्शन दिला होता. ऑप्शनमध्ये तुम्ही पाठीमागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर बघायचे आहेत. 2019मध्ये हा आपल्याला क्वेश्चन विचारला होता. तर त्याचं मी तुम्हाला काय सांगितलं आहे ॲन्सर सांगितलं आहे. इथं ऑप्शन मी तुम्हाला दिलेले नाहीत. इथे लक्षात आहे नोट डाऊन. हां इथे आपण कोणता पॉईंट कंप्लीट केलेला आहे तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स हा आपण सेकंड पॉईंट कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर हॅलोरिन्समध्ये आपण थर्ड कोणत्या रिएक्शन्स पाहतोय आपण तर हॅलोरिन्समध्ये आपण थर्ड रिएक्शन पाहतोय रिएक्शन विथ मेटल्स. थर्ड रिएक्शन विथ रिएक्शन्स ऑफ हॅलोरिन्स विथ मेटल्स. रिएक्शन विथ मेटल्स. पहा मेटलसोबत आपल्याला रिएक्शन करायचं आहे. तर आपल्याला कोणते मेटल यूज करायचे आहेत तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट मेटल यूज करायचं आहे सोडियम मेटल आणि सेकंड मेटल आपल्याला कोणतं यूज करायचं आहे कॉपर मेटल. म्हणजे हॅलोरिनची रिएक्शन फर्स्ट आपल्याला करायचं आहे सोडियम मेटलसोबत आणि आपल्याला सेकंड करायचे आहे कॉपर मेटलसोबत. हां जेव्हा आपण सोडियम मेटलसोबत आणि कॉपर मेटलसोबत रिएक्शन करतो तेव्हा आपल्याला 3 टाईपच्या केमिकल रिएक्शन्स हॅलोरिन्समध्ये पाहायला मिळतात. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे फिटिक रिएक्शन. फर्स्ट इज फिटिक रिएक्शन. त्यानंतर सेकंड आहे उल्मन रिएक्शन. सेकंड इज उल्मन रिएक्शन आणि थर्ड आहे ओर्थ फिटिक रिएक्शन. ओर्थ फिटिक रिएक्शन. हॅलोरिन्समध्ये आपल्याला ह्या 3 रिएक्शन्स पाहिजेत. जेव्हा आपण हॅलोरिनची रिएक्शन सोडियम मेटल आणि कॉपर मेटलसोबत करतो तेव्हा आपल्याला ह्या 3 टाईपच्या रिएक्शन्स पाहायला मिळतात. कोणकोणत्या फर्स्ट इज फिटिक रिएक्शन, सेकंड इज उल्मन रिएक्शन अँड थर्ड इज ओर्थ फिटिक रिएक्शन. नोट डाऊन करा. हे आपण रिएक्शन 1 बाय 1 डिस्कस करूया. हां याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहतोय फिटिक रिएक्शन. तर फिटिक रिएक्शन फर्स्ट आपण लिहूया. फर्स्ट आपण रिएक्शन लिहूया आणि त्या रिएक्शनवरून आपल्याला फिटिक रिएक्शनची डेफिनेशन लिहिता येईल. आपण 11thमध्ये आणि 12thमध्ये पण आपण ऊर्ध्व रिएक्शन पाहिलेलं आहे आणि सेम त्या टाईप फिटिक रिएक्शन आहे. फक्त आपण काय करतो ऊर्ध्व रिएक्शनमध्ये अल्कायल हॅलाइडचे 2 मॉलिक्यूल आपण यूज करतो. तसं फिटिक रिएक्शनमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर अरायल हॅलाइडचे 2 मॉलिक्यूल यूज करायचे आहेत. फक्त आपल्याला काय करायचं आहे ऊर्ध्व रिएक्शनमध्ये आणि फिटिक रिएक्शनमध्ये फक्त डिफरन्स काय आहे तर ऊर्ध्व रिएक्शनमध्ये आपण 2 अल्कायल हॅलाइड यूज करतो. तसं आपण फिटिक रिएक्शनमध्ये 2 अरायल हॅलाइड यूज करतो. पहा आपण काय करूया अरायल हॅलाइड लिहूया. अरायल हॅलाइड तर अरायल हॅलाइड म्हणजे काय पहा बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला आपण काय अटॅच करतो पहा बेन्झीन रिंगला आपण अटॅच करतो हॅलोजन. दिस इज कॉल्ड अरायल हॅलाइड. दिस इज कॉल्ड अरायल हॅलाइड. प्लस अरायल हॅलाइडचे किती मॉलिक्यूल घ्यायचे 2 मॉलिक्यूल. दिस इज फर्स्ट मॉलिक्यूल अँड दिस इज सेकंड मॉलिक्यूल. दिस इज सेकंड अरायल हॅलाइड. दिस इज सेकंड अरायल हॅलाइड. आणि याला काय करायचं आपल्याला सोडियम मेटलसोबत रिएक्शन करायचे आहे. फर्स्ट आपण कोणता मेटल यूज केला आहे सोडियम मेटल यूज केला आहे. किती सोडियम मेटल घ्यायचे 2 सोडियम मेटल घ्यायचे इन प्रेझेन्स ऑफ इथर. इथरल्या किंवा ड्राय इथरल्या नो प्रॉब्लेम. इथर पण लिहिलं तरी चालेल कारण आपल्याला NCERTमध्ये फक्त इथर असं लिहिलेलं आहे. एकदम सिम्पल रिएक्शन आहे. पहा काय रिएक्शन आहे पहा हे हॅलोरिनचे हे 2 हॅलोजन ॲटम आणि हे 2 सोडियम जसं आपण ऊर्ध्व रिएक्शनमध्ये केलं होतं सेम त्या टाईप. हे 2 Na आणि हे 2X काय रिमूव्ह होणार पहा एकदम सिम्पल आहे 2NaX रिमूव्ह होणार प्लस आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळेल पहा ही बेन्झीन रिंग आणि ही बेन्झीन रिंग एकमेकांना अटॅच होणार थ्रू सिंगल बॉन्ड. म्हणजे ह्या कार्बनमध्ये आणि ह्या कार्बनमध्ये काय तयार होईल सिंगल बॉन्ड तयार होईल आणि आपल्याला हा कंपाऊंड मिळेल. दिस इज फर्स्ट बेन्झीन रिंग अँड दिस इज सेकंड बेन्झीन रिंग. म्हणजे आपल्याला कंपाऊंड कोणता मिळाला तर आपल्याला हा कंपाऊंड मिळाला आणि ह्या कंपाऊंडचं नाव आहे बायफिनाइल. द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज बायफिनाइल अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज फिटिक रिएक्शन. मग फिटिक रिएक्शनचे डेफिनेशन काय सांगा when 2 molecules of aryl halides treated with sodium metal in presence of dry ether it gives biphenyl. This reaction is called Fitig reaction. Fitig reaction म्हणजे काय when 2 molecules of aryl halides
treated with sodium metal in presence of dry ether to it gives biphenyl and this reaction is known as fatigue reaction. एकदम सिंपल आहे पहा. याचं मी तुम्हाला काय करतो एक एक्झाम्पल देतो. त्या एक्झाम्पलचं मला तुम्ही प्रोडक्ट सांगायचं आहे. एक रिएक्शन पहा, एक रिएक्शन देतो मी तुम्हाला. दिस इज क्लोरोबेन्झिन आणि या क्लोरोबेन्झिनचे समजा मी केले सोडियम मेटलसोबत रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, तर इथे आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल. व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ दिस रिएक्शन. तर या रिएक्शनचा प्रोडक्ट कोणता असेल पहा. एकदम सिंपल आहे. कंपाऊंड कोणता आहे हा क्लोरोबेन्झिन म्हणजे अरायल हॅलाइड आहे हा. आणि याचे रिएक्शन कोणत्या मेटलसोबत केले सोडियम मेटलसोबत इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर म्हणजे ही रिएक्शन कोणते फिटिक रिएक्शन. फिटिक रिएक्शनमध्ये देता तुम्हाला एकच मॉलिक्यूल, पण याचा अर्थ इथं एकच मॉलिक्यूल आहे का नाही, इथं एक मॉलिक्यूल नाही. तर इथं क्लोरोबेन्झिन किती आहेत 2 आहेत. फक्त एक्सच्या ठिकाणी हा Cl ठेवा. सेम रिएक्शन आहे Cl पहा क्लोरोबेन्झिन प्लस 2Na प्लस क्लोरोबेन्झिन इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर Cl आणि इथले 2Na काय करणार 2NaCl आणि परत आपल्याला कंपाऊंड कोणता मिळणार हा बायफिनाइल. म्हणजे इथं जो आपल्याला कंपाऊंड असेल तो आपला कंपाऊंड कोणता असेल पहा बायफिनाइल. द प्रोडक्ट ऑफ दिस रिएक्शन इज बायफिनाइल. तुम्हाला नीट आणि जेमध्ये अशा टाईपचे क्वेश्चन देतात. फक्त काय देतात तुम्हाला एक अरायल हॅलाइड देतात, ॲरोवरती सोडियम मेटल येतात, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर काय तयार होतो बायफिनाइल तयार होतो. लक्षात आहे हे नोट डाऊन करा. झालं नोट डाऊन करून. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे सेकंड रिएक्शन आहे उल्मन रिएक्शन. सेकंड रिएक्शन बी पॉइंट आहे उल्मन रिएक्शन. उल्मन रिएक्शन दोन्ही रिएक्शन सेमच आहेत. कोणत्या फिटिक रिएक्शन आणि उल्मन रिएक्शन. फक्त डिफरन्स काय तर सोडियम मेटल ऐवजी कोणता मेटल यूज करायचा कॉपर मेटल यूज करायचा. सोडियम मेटल ऐवजी कॉपर मेटल. सेम रिएक्शन अरायल हॅलाइड. दिस इज अरायल हॅलाइड प्लस काय करायचं आहे कॉपर मेटल यूज करायचं आहे 2Cu प्लस इथे आपण काय करतो आहे अरायल हॅलाइड 2 मॉलिक्युल्स ऑफ अरायल हॅलाइड्स. दिस इज फर्स्ट अरायल हॅलाइड and this is second aryl halide in presence of dry ether किंवा सिम्पलीला हेट केलं तरी चालेल. पहा रिएक्शन काय होणार तर हे 2x आणि इथले 2Cu पहा काय रिमूव्ह होणार इथे 2CuX रिमूव्ह होणार प्लस कंपाऊंड कोणता मिळेल आपल्याला ह्या बेंझिरिंगमध्ये आणि ह्या बेंझिरिंगमध्ये काय तयार होईल सिंगल बॉन्ड तयार होईल. म्हणजे हा कार्बन आणि हा कार्बन एकमेकांना अटॅच होतील सिंगल बॉन्डने. म्हणजेच आपल्याला कंपाऊंड कोणता मिळणार आहे पहा. दिस इज फर्स्ट बेंझिन रिंग अँड दिस इज सेकंड बेंझिन रिंग. एकमेकांना कशाने कनेक्ट होणार आहेत सिंगल बॉन्ड अँड दिस इज कॉल्ड बायफिनाइल. दिस इज कॉल्ड बायफिनाइल. सेम रिएक्शन आहे अरायल हॅलाइड्स ऑन रिएक्शन विथ कॉपर मेटल ऑन रिएक्शन विथ कॉपर मेटल टू गिव्ह बायफिनाइल अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज उल्मन रिएक्शन. हे रिएक्शन आपल्याला NCERTमध्ये दिलेलं नाही तरी पण माहीत असू द्या. फक्त मेटलमध्ये डिफरन्स आहे. सोडियम मेटल यूज केला फिटिक रिएक्शन, कॉपर मेटल यूज केला उल्मन रिएक्शन. एक एक्झाम्पल देतो ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचं आहे. पहा इथं मी एक्झाम्पल देतो आहे आयोडोबेन्झिन. ॲरोवरती लिहितो मी कॉपर हीट. पहा ह्या रिएक्शनचा आपल्याला प्रोडक्ट कोणता मिळेल आयोडोबेन्झिन कॉपर हीट. प्रोडक्ट कोणता मिळेल आपल्याला सिंपल आहे बायफिनाइल. तर आपल्याला इथे कंपाऊंड कोणता मिळेल पहा बायफिनाइल हा आपल्याला कंपाऊंड मिळेल बायफिनाइल. एकदम सिंपल आहे अँड दिस इज कॉल्ड उल्मन रिएक्शन. ह्या 2 रिएक्शन नोट डाऊन करा. त्यानंतर याच्यामध्ये आता थर्ड रिएक्शन कोणती राहिली पहा उर्ज फिटिक रिएक्शन. थर्ड रिएक्शन इज उर्ज फिटिक रिएक्शन. उर्ज फिटिक रिएक्शन एकदम सिंपल रिएक्शन आहे पहा.
रिएक्शन आपण फर्स्ट लिहूया, त्यावरून आपल्याला ऊर्ध्व फिटिक रिएक्शनची डेफिनेशन लिहिता येईल. आपल्याला माहीत आहे ऊर्ध्व रिएक्शन आणि फिटिक रिएक्शन ह्या दोन रिएक्शन वेगळे आहेत. ऊर्ध्व रिएक्शन वेगळी, फिटिक रिएक्शन वेगळी आणि ऊर्ध्व फिटिक रिएक्शन वेगळी. पहा, ऊर्ध्व रिएक्शनमध्ये आपण काय करतो, 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्काइल हॅलाइड्स आणि फिटिक रिएक्शनमध्ये आपण काय करतो, 2 मॉलिक्युल्स ऑफ अराइल हॅलाइड्स. पहा, 2 मॉलिक्युल्स ऑफ अराइल हॅलाइड्स, 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्काइल हॅलाइड. आता इथे काय करायचं, एक मॉलिक्युल अराइल हॅलाइडचा घ्यायचा आणि एक मॉलिक्युल हा अल्काइल हॅलाइडचा घ्यायचा. पहा, अराइल हॅलाइड हे आपण जनरली कसं लिहितो, दिस इज बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच करायचा, हॅलोजन. दिस इज कॉल्ड अराइल हॅलाइड. दिस इज कॉल्ड अराइल हॅलाइड. अराइल हॅलाइड प्लस 1 मॉलिक्युल ऑफ अल्काइल हॅलाइड RX. पहा, RX दिस इज कॉल्ड अल्काइल हॅलाइड. अल्काइल हॅलाइड. आपण एक मॉलिक्युल घेतला आहे अराइल हॅलाइडचा आणि एक मॉलिक्युल आपण घेतला आहे अल्काइल हॅलाइडचा आणि याची रिएक्शन काय सोबत करायची आहे, सोडियम मेटलसोबत. किती सोडियम मेटल, 2 सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. पहा, सेम रिएक्शन आहे. पहा, हा X अल्काइल हॅलाइडमधला एक X आणि हे 2 सोडियम मेटल. बा काय तयार होईल इथे, हे 2NaX काय होणार, रिमूव्ह होणार. 2NaX प्लस आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळेल. पहा, ह्या बेन्झिनला काय अटॅच होणार, हा R अटॅच होणार. R म्हणजे काय, अल्काइल ग्रुप. म्हणजे बेन्झिनमध्ये आणि ह्या Rमध्ये सिंगल बॉन्ड तयार होणार. दिस इज बेन्झीन रिंग. दिस इज बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच करायचा, R. देन व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड, R. R मीन्स अल्काइल आणि हा बेन्झीन. कोणता कंपाऊंड तयार झाला, अल्काइल बेन्झीन. अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज ऊर्ध्व फिटिक रिएक्शन. एकदम सिंपल रिएक्शन आहे. ऊर्ध्व फिटिक रिएक्शनची डेफिनेशन काय लिहायची, when a mixture of aryl halide and alkyl halide is treated with sodium metal in presence of dry ether to give alkyl benzene, and this reaction is known as Wurth-Fittig reaction. Wurth-Fittig reaction म्हणजे काय, when a mixture of aryl halide and alkyl halide is treated with sodium metal in presence of dry ether, it gives alkyl benzene, and this reaction is known as Wurth-Fittig reaction. लक्षात. याचे मी 2 एक्झाम्पल्स देतो आहे. त्यातलं एक एक्झाम्पल मी सॉल्व करतो आहे, सेकंड एक्झाम्पल हे तुम्ही सॉल्व करायचं आहे. याच्यामध्ये मी फर्स्ट काय करतो आहे, क्लोरोबेन्झीन घेतो आहे. दिस इज क्लोरोबेन्झीन. दिस इज क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीन हा झाला अराइल हॅलाइड आणि सेकंड मी घेतो आहे अल्काइल हॅलाइड. फॉर एक्झाम्पल CH3Cl. दिस इज कॉल्ड मिथाइल क्लोराइड. दिस इज कॉल्ड मिथाइल क्लोराइड. आणि याला आपल्याला काय करायचं आहे, तर सोडियम मेटलसोबत हीट करायचं आहे. किती सोडियम मेटल, 2. इथं प्लस लिहिला हे विसरायचं नाही. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. पहा काय तयार होईल, तर हे काय रिमूव्ह होणार, पहा हे 2NaCl रिमूव्ह होणार. 2NaCl. 2NaCl प्लस काय तयार होईल, पहा ह्या बेन्झीनमध्ये आणि ह्या CH3मध्ये सिंगल बॉन्ड तयार होईल. म्हणजेच आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल, दिस इज बेन्झीन रिंग आणि या बेन्झीन रिंगला काय अटॅच होणार आहे, हा CH3. बेन्झीन रिंगमध्ये आणि CH3मध्ये हा न्यू कार्बन कार्बन बॉन्ड तयार झाला आहे अँड दिस इज कॉल्ड मिथाइल बेन्झीन. अल्काइल बेन्झीन. कोणता अल्काइल बेन्झीन आहे, CH3 म्हणजे मिथाइल आणि लास्ट काय बेन्झीन. मिथाइल बेन्झीनचं अजून एक फेमस नाव काय आहे, टोल्यून. तर कोणता कंपाऊंड तयार झाला, टोल्यून हा कंपाऊंड तयार झाला आहे. क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीन व्हेन ए मिक्सचर ऑफ क्लोरोबेन्झीन अँड मिथाइल क्लोराइड इज ट्रीटेड विथ सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, इट गिव्स टोल्यून. लक्षात. तर हे रिएक्शन कोणते आहे, Wurth-Fittig रिएक्शन. मी तुम्हाला सेकंड एक्झाम्पल देतो आहे. पहा सेकंड एक्झाम्पल आहे ब्रोमोबेन्झीन. नाव काय याचं, ब्रोमोबेन्झीन. मी ॲरोवरती लिहितो आहे ETBR आणि इथं लिहितो आहे ड्राय इथर. ETBR सोडियम ड्राय इथर. व्हॉट इज द प्रोडक्ट, व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ दिस रिएक्शन. पहा ETBR. ETBR म्हणजेच काय सांगा,
ET म्हणजेच इथाईल म्हणजेच काय येणार सांगा CH3 CH2Br ETBr म्हणजेच काय येणार इथाईल ब्रोमाइड. लिहा आता प्रोडक्ट काय येणार सांगा. लिहिला प्रोडक्ट सर्वांनी पहा एकदम सिंपल आहे. बेन्झिन रिंग आणि बेन्झिन रिंगला काय अटॅच होणार पहा बेन्झिन रिंगला अटॅच होणार CH2 CH3. The name of this compound is ethyl benzene. The name of this compound is ethyl benzene. एकदम सिंपल आहे. पहा इथे आपण ह्या तिन्ही रिएक्शन कंप्लीट केल्यात. कोणकोणत्या फर्स्ट आपण पाहिली फिटिक रिएक्शन, सेकंड आपण पाहिली उल्मन रिएक्शन आणि आता आपण थर्ड पाहिली ओर्ज फिटिक रिएक्शन. तिन्ही रिएक्शनमध्ये डिफरन्स आहे. ठीक आहे तर हे नोट डाऊन करा. याच्यावरही मी तुम्हाला काय करतो आहे होमवर्क देतो आहे नोट डाऊन. हां याच्यावरती तुम्हाला काही क्वेश्चन दिलेले आहेत. 3 क्वेश्चन तुम्हाला ह्या पॉईंटवरती दिलेले आहेत. जर एक क्वेश्चन तुम्हाला नाही सॉल्व झाले तर मला व्हॉट्सअपला सेंड करा. मी तुम्हाला याचे आन्सर्स व्हॉट्सअपवरती सेंड करेन. तर हा टॉपिक आपल्या इथं कंप्लीट झालेला आहे. कोणता हॅलो अल्केन्स अँड हॅलोअरिन्स. तर ह्या टॉपिकमध्ये आपण स्टेट बोर्ड पूर्ण इन्क्लूड केलेला आहे. NCERT आणि प्लस रेफरन्स बुक म्हणजे स्टेट बोर्ड NCERT आणि रेफरन्स बुक ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून हा आपण टॉपिक इन डिटेल घेतलेला आहे. आणि याच्यावरती आपण नीट आणि JEE लेवलचे क्वेश्चन्स पण आपण प्रत्येक पॉईंटवरती घेतलेले आहेत. तर हा टॉपिक आपल्या इथं कंप्लीट झाला आहे हॅलो अल्केन्स अँड हॅलोअरिन्स. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.